कोकणात लाडक्या अशा गणरायाचं आगमन होत आहे आणि TV9 ची टीम सुद्धा या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते आहे। कोकणातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे की कोकणामध्ये गणपती आहेत ते डोक्यावरून आणण्याची परंपरा आहे। हिरव्यागार शेतामधून हे गणपती घरी आणले जातात आणि हीच परंपरा गेल्या कित्येक वर्षापासूनची कायम असलेली पाहायला मिळते आहे। सध्या TV9 च्या टीमने सुद्धा या ठिकाणी डोक्यावरती गणपती घेतलेला आहे आणि या कर्जुवे गावातील लोकांच्या आनंदोत्सवामध्ये आपण देखील सहभागी झालेलो आहोत। डोक्यावरतून घरी आणण्याची जी परंपरा आहे ती आजही कोकणात अनेक ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे आणि हाच आनंद हाच उत्साह नेमका काय आहे ती TV9 ची टीम सुद्धा सध्या अनुभवते आहे। एक विलक्षण आणि देखणं असं गणरायाचं रूप आहे। त्याच सोबतीला या ठिकाणी ढोल ताशांचा गजर आहे, सोबत सनईचे सूर देखील आहेत। कोकणातल्या अनेक भागामध्ये आज गणरायांचं आगमन होत आहे। पारंपरिक पद्धतीनं डोक्यावरतून गणपती आणण्याची ही परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते आणि लाडकं दैवत आपल्या घरी येत आहे त्यामुळं कोकणातला जो उत्साह आहे तो दाखवण्याची ही एक परंपरा आहे आणि त्यामुळं अनेक खेडेगावामध्ये अशाच पद्धतीनं डोक्यावरतून घरी गणपती आणण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज टेले, TV9 मराठी, कर्जुवे, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।